मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलेलं आहे आणि भर उन्हामध्ये त्यांचं आंदोलन चालू आहे। मनोज दादांना आमची विनंती आहे, कृपया आपण असं जीव घेणं आंदोलन करू नका, आपण आंदोलन मागे घ्या। आपल्या आंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे। जेव्हा जेव्हा आपण आंदोलन केलं त्यावेळी आम्ही आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या सरकारला विनंती आहे, त्या मागण्या मान्य करा अशी सरकारला नम्र विनंती आहे। माझ्या बाबतीत म्हणाल तर मी सुभाष गंगाराम तळेकर, अध्यक्ष मुंबई डबेवाला असोसिएशन, माझे आजोबा गंगा लक्ष्मण तळेकर, आपण पाहू शकता गंगा लक्ष्मण तळेकर हे कुणबी आहेत आणि माझ्या आजोबाचे लहान भाऊ गोविंद गंगा तळेकर हेही कुणबी आहेत। म्हणजे माझा पंजोबा कुणबी, माझा आजोबाचा लहान भाऊ कुणबी आणि माझा आजोबा मराठा। बरं, या सर्व बाबतीमध्ये कागदपत्र जमा करून आवश्यक ती सगळी शपथपत्र, वंशावळ, ही सगळी वंशावळ तहसीलदार खेड, राजगुरुनगर, जिल्हा पुणे यांच्याकडे दिली आहे मार्च 2024 ला आणि आता आहे मे 2026, म्हणजे जवळजवळ 2 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेलं आहे। सदरचा दाखला प्रलंबित पडलेला आहे। मनोज दादा जरांगे पाटील म्हणतायत की अर्ज केल्यानंतर काही झारीतले शुक्राचारी आहेत ते कुणबी दाखला देण्यासाठी अडचण निर्माण करतात। हे माझ्या बाबतीत तरी आपण निश्चित पाहू शकता। मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे, कृपया आपण असं जीवघेणं आंदोलन करू नका आणि सरकारला विनंती आहे, जर मनोज दादा जरांगे यांच्या जीविताला काही अपाय झाला तर ना भूतो ना भविष्य असा मराठ्यांचा उद्रेक महाराष्ट्रात होऊ शकतो। तेव्हा सरकारला विनंती आहे, जे आपण आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं आपण पूर्ण करा अशी नम्र विनंती आहे।